एखाद्या शेअरचा पी रेशिओ कमी आहे म्हणून तो स्वस्त आहे असं वाटतंय. पण थांबा, कदाचित तुम्ही चुकीच्या रेशिओ बघत असाल. समजा एका कंपनीचा शेअर ₹200 आहे. त्या कंपनीचा ई-पी-एस म्हणजे एका शेअर मागचा जो नफा आहे तो ₹20 आहे. म्हणजे पी रेशिओ झाला त्याचा 10. याचाच अर्थ काय तर गुंतवणूकदार कंपनीच्या प्रत्येक ₹1 नफ्यासाठी ₹10 मोजायला तयार आहेत. आता दुसरीकडे त्याच कंपनीची बुक व्हॅल्यू ₹100 आहे. म्हणून पी-बी रेशिओ झाला 2. याचाच अर्थ काय तर कंपनीच्या प्रत्येक ₹1 मालमत्तेसाठी गुंतवणूकदार ₹2 देण्यासाठी तयार आहेत. म्हणजेच पी रेशिओ हा कंपनीच्या प्रॉफिटवर आधारित असतो, तर पी-बी रेशिओ हा कंपनीच्या ॲसेट्स किंवा नेटवर्थवर आधारित असतो. आता प्रश्न असा आहे, की कोणता रेशिओ वापरायचा? जर तुम्ही आय-टी, एफ-एम-सी-जी, फार्मा किंवा कन्झ्युमर कंपन्या पाहत असाल, तर पी रेशिओ हा जास्त उपयोगी ठरतो. कारण या कंपन्यांमध्ये नफा हा महत्त्वाचा असतो. परंतु जर तुम्ही बँक, एन-बी-एफ-सी किंवा इन्शुरन्स कंपन्या पाहत असाल, तर तुमच्यासाठी प्राईस टू बुक रेशिओ म्हणजेच पी-बी रेशिओ हा जास्त महत्त्वाचा असतो. कारण या कंपन्यांचा मुख्य व्यवसाय ॲसेट्स आणि लोन्सवर आधारित असतो. आणि शेवटची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमी रेशिओसोबत कंपनीची ग्रोथ, प्रॉफिट, डेट आणि फ्युचर बिझनेस देखील तपासा. तेव्हाच तुम्ही कंपनीचं खरं मूल्य समजू शकता. धन्यवाद.